नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टपूरमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आणि मी विजय तुमचा होस्ट आज तुमच्यासाठी अजून एका स्कीमबद्दल इन्फॉर्मेशन घेऊन आलेलो आहे आणि ती स्कीम आहे आर्कॉन पुनावळे. याचा स्कीम कोड आहे 600 आणि या प्रकल्पाबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन घेणार आहोत. व्हिडिओला पुढे जाण्याच्या पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल आणि व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, बेल नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येत राहतील. तर ही साईट व्हिडिओ नाही आहे, साईट व्हिजिट नाही आहे. इनफॅक्ट हे फक्त प्रकल्पाबद्दल इन्फॉर्मेशन आहे. मला तब्येत चांगली नसल्यामुळे मी साईट व्हिजिट करू शकलो नाही आहे. बट आणि डेटसुद्धा जवळ आले, त्यामुळे ठरवलं की ॲटलिस्ट लोकांना प्रोजेक्टबद्दल, प्रकल्पाबद्दल थोडक्यात माहिती द्यावी. ॲटलिस्ट तेवढं तरी आपण करू शकतो. सो मी घर बसल्या ते सध्या करतो आहे तुमच्यासाठी आणि यामध्ये सुद्धा बरीच मेहनत लागते. बरेच प्रोजेक्ट तुम्हाला डायरेक्टली सापडत नाहीत. त्यासाठी रिसर्च करावा लागतो, त्याबद्दल इन्फॉर्मेशन काढावी लागते आणि कधी-कधी ते चुकीची पण ठरू शकते. तर त्याबद्दल दिलगिरी आहे. जर कुठली इन्फॉर्मेशन तुम्हाला चुकीची वाटत असेल तर प्लीज मला करेक्ट करा आणि ती मी इन्फॉर्मेशन अपडेट करत राहील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. स्कीमबद्दल थोडक्यात माहिती. स्कीम कोड आहे 600, नाव आहे आर्कॉन पुनावळे. इथे टोटल फ्लॅट्स आहेत 99. हे सेकंड लार्जेस्ट आहेत PCMCमधले. त्यांचा कार्पेट एरिया आहे 38.5 स्क्वेअर मीटर. हे सर्व 1 BHK फ्लॅट्स आहेत आणि त्याप्रमाणे कार्पेट एरिया चांगलाच आहे बराच. इन्कम ग्रुप LIGसाठी आहे. प्राईस आहे 20 लाखापर्यंत. याचं पोझिशन डिसेंबर 2025 पर्यंत आहे आणि ही जी बिल्डिंग आहे ती इंडिपेंडंट सेपरेट बिल्डिंग आहे. याच्यामध्ये की कमर्शियल प्लस रेसिडेन्शियल असं असेल, म्हाडाचे फ्लॅट्स असतील. त्याच्या खाली 1-2 फ्लोअरपर्यंत कमर्शियलसुद्धा असेल. तर ही बिल्डिंग आहे त्या स्कीममधली के बिल्डिंग, जे की 14 मजली बिल्डिंग आहे. त्यानंतर कनेक्टिव्हिटीबद्दल थोडक्यात माहिती. तुम्ही डायरेक्टली JK आर्कॉन ऑफिशियल असं जर सर्च केलं तरी तुम्हाला ते भेटेल, कारण की त्यांच्या एक्झिस्टिंग प्रोजेक्टमधलीच आहे. त्यांनी काही असं सेपरेट वेगळं नाव दिलेलं नाही आहे. तर JK आर्कॉन तुम्ही सर्च केलं तर त्यापूर्वी मी कनेक्टिव्हिटीबद्दल सांगतो प्लॅनिंगच्या पूर्वी. तुम्ही जर पुणे साईडने असाल, समजा भूमकर चौकाकडनं, हा भूमकर चौक आहे. भूमकर चौकाकडनं मुंबई साईडला गेल्यानंतर दत्तवाडी लागेल. दत्तवाडीचा जो मेन सिग्नल आहे तिथनं तुम्हाला लेफ्ट साईडला एंटर करायचं आहे. यापूर्वीसुद्धा आपण इथले काही मागच्या प्रोजेक्टमध्ये, मागच्या स्कीममध्ये, मागच्या लॉटरीमध्ये काही प्रोजेक्ट्स बघितले. त्याच्यामधला आहे अश्विनी इन्फिनिटी आहे. तर त्या रूटलाच तुम्हाला आतमध्ये यायचं आहे. हा फक्त आपण इथनं लेफ्ट मारलेला, तर तुम्हाला पुढनं लेफ्ट मारायचं आहे. पुढे आल्यानंतर तुम्हाला एक लॅटिट्यूड मॉल म्हणून लागेल आणि तिथून राईट मारायचं आहे. तिथून राईट मारल्यानंतर हा जो पूर्ण एरिया दिसतोय तुम्हाला, हा जो बघताय, हा पूर्ण एरिया JK आर्कॉन यांचा आहे. तर इथे त्यांचे A to K पर्यंत पूर्ण टावर्स आहेत. बरेच मोठे प्रोजेक्ट आहेत. त्याच्यामध्ये हा शेवटचा जो तुम्ही बघू शकता, हा जो दिसतोय शेवटचा, ती म्हाडाची बिल्डिंग आहे आणि याच्यासाठी सेपरेट एंट्री एक्झिट असेल. त्यांच्या बाकीच्या प्रोजेक्टसाठी वेगळा एंट्री एक्झिट आहे आणि त्यापैकी बरेच काही रेडी पण येतात आणि पाठीमागे जे चालू आहे ते अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट्स आहेत, ज्याचं की पोझिशन 2025 पर्यंत आहे आणि या आपल्या म्हाडाच्या स्कीमचं सुद्धा पोझिशन 2025 पर्यंत आहे आणि त्याच्या जस्ट पाठीमागे तुम्हाला क्लब हाऊस, स्विमिंग पूल वगैरे लागेल. तर हे प्रोजेक्टबद्दल, कनेक्टिव्हिटीबद्दल थोडक्यात माहिती. त्यानंतर मास्टर प्लॅन जसं की तुम्ही बघितलं, हे A to H पर्यंत आणि हा जो आहे, जो की रोडच्या साईडचाच आहे, रोड टाईप जो आहे तो कमर्शियल प्लस म्हाडाची जी काही 14 मजली बिल्डिंग असेल ते आहे. त्याच्यामध्ये 1 BHK आणि 2 BHK पण आहेत, पण त्यापैकी फक्त 99 आपल्या या लॉटरीसाठी आहेत. बाकीचे आय डोंट नो की बिल्डर प्रायव्हेटली विकतोय का ते पुढील लॉटरीमध्ये येतील, पण बहुतेक बिल्डर विकत असेल बाकीचे, आणि जे काय आहेत ते 99 सोडून बाकीचे बिल्डर मे बी तो विकेल. त्यानंतर फ्लोअर प्लॅनबद्दल थोडंसं खूपच कंजेस्टेड त्यांनी बनवलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता जवळपास 12 फ्लॅट्स आहेत, फक्त 2 स्टेअरकेस आहेत, 2 लिफ्ट आहेत आणि त्या पण सेंटरला आहेत. आणि हे बाकीचे पॅसेज दिलेलं आहे, बट फार कंजेस्टेड होणार आणि फार तारांबळ, कारण की 14 मजली बिल्डिंग आहे आणि प्रत्येक फ्लोअरला 12 फ्लॅट्स आहेत. तर विचार करू शकता तुम्ही की किती गोंधळ होईल लिफ्टसाठी सुद्धा आणि स्टेअरकेससाठी सुद्धा जेव्हा इमर्जन्सीमध्ये येईल तेव्हा. बट आहे ते आहे. याच्या ग्राउंड फ्लोअरला तुम्हाला कमर्शियल असतील. पण मार्केट रेटबद्दल बिल्डर
या प्रोजेक्टमध्ये बिल्डरचे सुद्धा फ्लॅट्स आहेत 1 BHK ते 38-40च्या अराउंड कोट करतात. तर त्याप्रमाणे म्हाडाचा पण रेट बघायला तर 35 to 40 तुम्ही मार्केट रेट कन्सिडर करू शकता. एक सेफरसाठी मी 35 1 BHKसाठी कन्सिडर केलेलं आहे. त्यानंतर वॉक थ्रू व्हिडिओ. ऑब्व्हियसली प्रोजेक्टचा साईटचा व्हिडिओ नाही आहे, बट बिल्डर किंवा कोणीतरी बनवलेला आहे त्यांचा सॅम्पल फ्लॅटचा व्हिडिओ. तो सॅम्पल फ्लॅटचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल सॅम्पल फ्लॅट कसा आहे तो. हा 2 BHKचा व्हिडिओ आहे. त्याने तुम्हाला एक थोडीफार कल्पना आली असेल की कसा फ्लॅट आहे, सॅम्पल फ्लॅटच आहे, पण कसा फ्लॅट आहे आणि कसा प्रोजेक्ट आहे. प्रोजेक्टबद्दल पण आपण सर्व इन्फॉर्मेशन बघितली. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मी ॲनालिटिक्सवरनं बघितलं की चॅनलला जवळपास जे काही व्ह्यूअर्स आहेत 65% व्ह्यूअर्स हे नॉन सबस्क्रायबर्स आहेत आणि फक्त 35 व्ह्यूअर्स आहेत ते सबस्क्रायबर्स आहेत. तर हा रेशो उलटा व्हायला हवा. जास्तीत जास्त सबस्क्रायबर व्ह्यूअर्स असायला पाहिजेत. इथे कमी सबस्क्रायबर्स व्ह्यूअर्स आहेत. म्हणजे बरेच लोक सबस्क्राईब न करता व्हिडिओज बघतायत. तर त्यांना फक्त एक विनंती आहे की प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. याने तुम्हाला ॲडिशनल काही कॉस्ट तुम्हाला द्यायची नाही. जस्ट सबस्क्राईब करायचे आणि नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करा. जेणेकरून तुम्हाला असंच प्रत्येक वेळी सर्च करायची गरज नाही पडणार. तुम्हाला नवीन जेव्हा मी नवीन व्हिडिओज अपलोड करत राहील तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन्स येत राहतील. त्यामुळे तुम्ही मिस नाही करणार. बरेच लोक मला कमेंट करतात की सर हा व्हिडिओ दाखवा, हा तो व्हिडिओ दाखवा, आणि तो ऑलरेडी मी अपलोड केलेला असतो. त्याप्रमाणे असं तुम्हाला तारांबळ होणार नाही. तुम्ही मिस नाही होणार व्हिडिओजमधनं माझ्या. त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा. कंपल्शन नाही आहे, बट मला आवडेल तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर माझ्या पण मेहनतीला चीज भेटेल. मी आजारी असून सुद्धा मी व्हिडिओज बनवते. सो ते तुमच्यासाठीच बनवतो आहे. तर मला पण तुमच्याकडनं सपोर्ट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. दुसरे काही डाऊट्स असतील, क्वेरीज असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहा. मी डेफिनेटली त्यांचा ॲन्सर करण्याचा प्रयत्न करेल. आणि धन्यवाद.